जयंती निमित्ताने आज आम्ही तो एक प्रसंग मनात दाटून ठेवण्यासाठी हा चित्रपट बघायला आलो। बऱ्याच महिन्यानंतर पुन्हा थिएटरकडे पाय वळले आणि निमित्त होतं शिवजयंतीचं आणि त्यानिमित्ताने दिग्पाल लांजेकर यांनी जो हा चित्रपट बनवला आहे त्यांच्या इतर चित्रपटांपेक्षा हा फारच वेगळा आहे। याच्यामध्ये मराठीबरोबरच हिंदी भाषेचाही परोपरीने उपयोग केला गेलेला आहे, त्यामुळे हा इतर भाषिकांनी शंभूराजे समजण्यास एक चांगला प्रयत्न आहे असं म्हणेन। आणि शंभूराजे समजण्यासाठी शिवाजी महाराज तर आपण पहिलीपासून ते अगदी मरेपर्यंत म्हणजे शिकवलेलेच आपले शिवाजी महाराज, पण शंभू महाराज जे आहेत यांना शिकण्यासाठी त्यांचा इतिहास पहिलं वाचणं जरुरी आहे आणि मग ते वैयक्तिक आणि त्यांचं व्यक्तिमत्व हे समजण्यासाठी मला वाटतं दिग्पाल लांजेकरांनी शंभू महाराजांवरती एक संपूर्ण मालिका चित्रपटाच्याद्वारे काढावी असं मी या दिनी त्यांना एक शुभेच्छा देतो। जय जय शिवराय, जय शंभू। सगळ्यांचे भूषण पाटीलांचं पण छान काम आहे, त्यांची संवादफेकी छान आहे, त्यांची पर्सनॅलिटी छान आहे आणि ॲज युजल सगळे आपले मराठी मावळे जे रिपीटेड आहेत त्यांचंही काम चांगलंच आहे। त्याच्यामध्ये हंबीरराव मोहिते आहेत, त्याच्यानं एक दोन नवीन चेहरे मला दिसलेत त्याच्यामध्ये। बहिर्जी नायकांचंही काम छान आहे आणि छान चित्रपट आहे आणि ह्यावेळेला सेट आणि चित्रीकरण खूप सुंदर झालेलं आहे। प्रेक्षकांसाठी काय आव्हान असेल? प्रेक्षकांनी मराठी प्रेक्षकांनी येऊन पाहावाच आणि मला वाटतं लहान मुलांनी येऊन पाहावं। फक्त चित्रपटामध्ये थोडंसं कन्फ्युजिंग असं नाही आहे, पण त्यांना इतिहास माहिती आहे, बुऱ्हाणपूर काय आहे, कशी त्यांनी जी युद्धनीती आखली गेलेली आहे ती थोडं लहान मुलांसाठी मला वाटतं त्यांच्या डोक्याला चालना देणारं नाही आहे। इवन ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांना ते समजू शकेल, पण जरूर पाहावा। एक मराठी आणि एक मराठा म्हणून आपल्याला पाहण्यास फार महत्त्व आहे। जर सिनेमाच्या दृष्टिकोनाने बघितलं तर 5 पैकी काय कोण लागतील आपल्याकडे? मी 5 पैकी सुंदर, अतिशय। लेखन वगैरे कसं आहे चित्रपट? लेखन दिग्दर्शन छान आहे। दिग्पालाचे मी अभिनंदन आणि आभार व्यक्त यासाठी करतो की या नवीन जनरेशनला छत्रपती शिवाजी महाराज काय होते, त्यांची जी सिरीज संभाजी महाराज काय होते ती अतिशय छानपणे त्यांनी मांडलं आहे ना, अतिशय सुंदर। म्हणजे मी तर माझी तर इच्छा आहे की दिग्पाल लांजेकरांना भेटण्याची, कधी त्यांनी मला संधी दिली तर मी नक्की जरूर त्यांना भेटायला जाईन आणि त्यांची संपूर्ण टीम असेल, म्हणजे चिन्मय मांडलेकर जी असतील ती संपूर्ण टीम, म्हणजे असं बनावट असं काही वाटत नाही। एकदा थिएटरमध्ये आल्यानंतर त्या काळात गेल्यासारखा तो अनुभव शिवकालीन सगळं वाटतं। आणि खास करून माझ्या लहान मुलांना प्रत्येक पिक्चरच्या वेळेला मी पावनखिंडच्या वेळेला रिलीज झाला त्यावेळेला घेऊन आलो होतो। आज म्हटलं शिवरायांचा छावा मुलांना दाखवा म्हणून घेऊन आलो। क्या बात आहे। काय सांगाल चित्रपटामध्ये सगळ्यांची कामगिरी कशी झाली आहे? भूषण पाटील ज्यांनी संभाजी महाराजांची कामगिरी केली आहे त्यांचं काम वगैरे कसं झालं? नाही, खूपच सुंदर। म्हणजे खऱ्या अर्थाने संभाजी महाराज काय होते कसे होते फक्त आपण पुस्तकी वाचन करतो, पण पहिल्यांदा चित्रपटात अनेकांनी दाखवण्याचा प्रयत्न केला सर। पण आजचे भूषण पाटील जे होते ते एकदम सुंदर, अतिशय सुंदर। क्या बात आहे। प्रेक्षकांना पाहायला आवडेल? नक्कीच नक्कीच। आणि मी तर माझी विनंती आहे सगळ्या मराठी प्रेक्षकांना आणि महाराष्ट्रातील जनतेने थिएटरमध्ये जाऊन पिक्चर पाहावा, घरी बसून मोबाईलवरती टी व्हीवर पाहू नये। पायरसी वगैरे नका करू। 5 पैकी सिनेमाच्या दृष्टिकोनाने बघितलं 5 पैकी काय? मी 5 पैकी 5 मार्क्स देईन। अतिशय सुंदर आहे। थँक्यू। छान, खूप सुंदर एक्सपिरियन्स होता। प्रत्येक मराठी बांधवांनी आणि मराठी बंधू भगिनींनी हा पिक्चर बघावा, खरंच खूप छान आहे। चित्रपट बघताना काय सगळ्यात जास्त आवडतं तुम्हाला? काय सगळ्यात जास्त भावलं? सगळ्यात जास्त म्हणजे हिंदवी स्वराज्य। हिंदवी स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी केली आणि ती पुढे कशी छत्रपती संभाजी महाराजांनी टिकवून ठेवली, हे जेव्हा मी बघत होते तेव्हा अंगावरती खरोखर शहारे येत होते। खूप म्हणजे खूप सुंदर पिक्चर आहे। सगळ्यांची कामगिरी वगैरे कशी झाली? स्पेशली ज्यांनी भूषण पाटील ज्यांनी संभाजी महाराजांची कामगिरी पार पाडली त्यांचं काम वगैरे कसं? एकदम सुंदर। अमोल कोल्हेनंतर भूषण पाटलांची कामगिरी एकदम मस्त, एकदम म्हणजे 5 पैकी 5 मार्क्स। काय बात आहे। प्रेक्षकांना पाहायला आवडेल का? खूप। लेखन वगैरे कसं आहे? बांधून ठेवतं का प्रेक्षकांना सिनेमाच्या दृष्टिकोनाने बघितलं? लेखन खूप छान आहे, उत्कृष्ट लेखन केलेलं आहे। ज्यांनी लेखन केलं आहे त्यांना तर मी 100 पैकी 100 मार्क्स देते। खूप म्हणजे खूप छान आहे। जनतेसाठी सर्वांनी येऊन थिएटरमध्ये हा पिक्चर बघा आणि त्याचा आनंद घ्या।